नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. आजचा दिवस महाराष्ट्रात मेगा रॅलीज, मोठं शक्ती प्रदर्शन, महायुती महाविकास आघाडीच्या सभा आणि लोकसभेचे अर्ज दाखल करण्याचा राहिला. त्यात एक तिढा सुटला. रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी सुरू असलेल्या शिवसेनेचे किरण सामंत आणि भाजपचे नारायण राणे या संघर्षात सामंतांनी उमेदवारीची तलवार म्यान केली आणि नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाली. यासह राज्यातल्या सगळ्याच राजकीय घडामोडींचं विश्लेषण आपण करणार आहोतच. मात्र झिरो आवरची सुरुवात बारामतीतून करूयात. आज बारामती मतदारसंघात नणंद भावजे यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल तर केलेच, पण सोबत शक्ती प्रदर्शन करण्यासाठी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीनं पूर्ण ताकद लावली. बारामतीमध्ये सर्वच कार्यक्रम पॉवर पॅक्ड होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मित्रपक्ष आरपीआयचे रामदास आठवले असे तिघे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल करून घेताना हजर होते. नंतर अजित पवारांसह या सर्व नेत्यांनी जम्बो रॅलीही केली. तर दुसरीकडे पुण्यात महाविकास आघाडीनं असाच महामेळावा आयोजित केला. शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्याआधीच सुप्रिया सुळेंनीही अर्ज दाखल केला. आता प्रचार म्हटलं की विरोधकांवर टीका आलीच. त्यात जर एखाद्या बॅट्समनला आयताच फुल टॉस मिळाला की तो फटका मारणारच. हे आज महायुतीच्या सभेत दिसलं. आता असं मी का म्हणते तर आठवा 4 दिवस आधीचे शरद पवारांचे वक्तव्य. खरं तर हा वाद किंवा शरद पवारांचे वक्तव्य हे म्हणजे महायुतीला मिळालेला फुल टॉस. तो काही आज सुरू झालेला नाहीये, तर तो सुरू झालाय गेल्या आठवड्यात. पाहुयात पवारांच्या घरातील या वादाची नेमकी सुरुवात कशी झाली. बारामतीकरांच्या समोर बाका प्रश्न उभा राहिलाय. आता कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला मतदान करायचं. तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं. 91ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या. यावेळेस सुनेला निवडून द्या. आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे सुनेला मतदान. त्याच्यात चुकीचं काय असे दोन गोष्टी असतात. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार. काही वडीलधारे जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणा जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा, आता नवीन काळ बघा. आता सासूचे 4 दिवस संपलेत, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या असं सांगा ना. काय सासू 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 सुनेने काय नुसतं बघत बसायचं. बाहेरची बाहेरची बाहेरची. आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो राव. 40 वर्ष झाली तरी बाहेरची. किती वर्ष झाल्यावर घरची. मी तसं बोललेलं नव्हतो. मी जे बोललो होतो प्रश्न काय विचारला. प्रश्न तिथं अजित पवारांनी काही भाषण केलं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं, म्हणजे त्यांना स्वतः निवडून दिलं, ताईंना निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. आणि देत असताना त्यांनी आणखीन काही वाक्य वापरले. तर त्याच्या संबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं साधन नव्हतं. पवारांनी वक्तव्य केले, मग त्यावर एक खुलासाही केला, पण तो खुलासा महायुतीला मान्य नाही. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानीच आलेला आजचा मुद्दा म्हणजे त्यांचे बारामतीची सून असणे. बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं, परंतु आता
लेकिन अब की बार सुनेत्राताई पवार। या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या, बरोबर आहे ना, बाहेरच्या नाही, बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या सुनेत्राताई पवार जिथपर्यंत माझी नजर जाते, मला लोकच लोक दिसतायत। बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे। कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा आपण त्या ठिकाणी अकस करायचा नाही। त्यांच्याबद्दल एक सलोख्याची भावना आपण सगळ्यांनी ठेवायची आहे। आणि हे ठेवत असताना नॅशनल हायवे आणि इतर करोडो रुपयाचा निधी आणण्याचं काम हे आपल्याला करण्याच्या करता आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातनं सुनेत्रा पवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे। खरं तर याच मुद्द्यावर होता आपला पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, बाहेरून आलेल्या पवार असा सुनेचा उल्लेख केल्यानं शरद पवारांच्या लेकीचं बारामतीत नुकसान होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? सुनेत्रा पवारांसाठी महायुतीनं शक्ती प्रदर्शन केल्यानंतर समोर उभ्या असलेल्या सुप्रिया सुळेंची ताकद दाखवण्यासाठी तरी महाविकास आघाडी कुठेही मागे राहणार नव्हती। सुप्रिया सुळेंनी आज अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची हॉटेल शांताई जवळ भव्य प्रचार सभा पार पडली। सुप्रिया सुळेंनी चौथ्यांदा लोकसभेसाठी अर्ज भरला। यावेळी त्यांच्या सोबत युगेंद्र पवार, माजी मंत्री आणि आमदार विश्वजित कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते। अर्ज भरण्याआधी सुप्रिया सुळेंनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत स्वतः शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, सुषमा अंधारे, याशिवाय पुण्याचे उमेदवार रवींद्र धनगेकर, शिरूरचे विद्यमान खासदार आणि उमेदवार अमोल कोल्हे यांनी शक्ती प्रदर्शन केलं। दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना सुप्रिया सुळेंसह महाविकास आघाडी नेत्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला। घटस्फोट होऊन 6 महिने झालेत, मग 18 वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करतायत। लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता। आता कोण फोन करतं, काय फोन करतं हे मला नाही माहिती, मी काय विचारत बसत नाही, कारण का दुसरे का घर में झांकने का शौक नहीं है मुझे। पण मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या। माझ्यावरही अमोलदादा तुमच्यासारखी टीका होते की 10 वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही। मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेने त्यांना सांगायचं आहे की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल, मराठीतच आहे की मला असं वाटतं माझा जर पूर्ण कार्य अहवाल पार्लमेंटमधला कामाचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा झाला तर ते सगळे जे वाचणारे आहेत आणि आज माझ्यावर टीका करतायत, कार्य अहवाल वाचल्यावर उद्या मलाच मतदान करतील। सुप्रियाताई, आपण जाता जाता असं म्हणालात की आपला अहवाल या ठिकाणी कदाचित विरोधकांनी वाचलं नसेल। तुम्ही सहज बोलून गेला की अहवाल कदाचित मराठीत होतं म्हणून वाचलं की नाही मला माहीत नाही, पण महायुतीच्या नेत्यांना मराठीपेक्षा मला वाटतं गुजरातीला ते जास्त प्राधान्य देतात आणि हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षाचं दुर्दैव आहे आणि म्हणून कदाचित ते गुजरातीत छापून तुम्ही त्यांना पाठवा, म्हणजे कदाचित ते समजून घेतील। जेव्हा पराभव समोर दिसायला लागलाय तेव्हा महायुतीकडून देशाच्या धोरणांविषयी बोललं जात नाही, वैयक्तिक टीकांवर सुरुवात होती आणि मग प्रश्न विचारले जातात, बाबा तुझ्या गावात किती निधी दिला? मला तर लय वेळा प्रश्न पडतो, ग्रामपंचायतीची निवडणूक करायलो का लोकसभेची निवडणूक करायलो?
परवा कोणीतरी प्रश्न विचारला, मयूर भाऊ नट सम्राट पाहिजे की कार्य सम्राट पाहिजे? आदरणीय साहेब, मी फार विनम्रतापूर्वक त्यांना सांगितलं, अहो नट सम्राट परवडतो, कार्य सम्राट परवडतो, पण धोके सम्राट, खोके सम्राट आणि पलटी सम्राट चालत नाही. पाहिजे तेवढा निधी देतो, पण कचा कचा बटन दाबा. मी फार विनम्रतेने सांगू इच्छितो, जर असं वाटत असेल तर आपण लोकशाहीची थट्टा करतात. सत्तेचा हा उन्माद, सत्तेची ही जर एवढी मस्ती आली असेल तर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, जो तुम्ही निधी देणार आहात ना, तो तुमच्या खिशातला नाही, या मायबाप जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तो निधी गोळा होतो. मी वेगळं सांगायची गरज नाही की कुत्ते कहां से टूट पड रहे हैं. कुटुंबामध्ये भांडणं लावतात, कधी मुंबईत भांडणं असतात, कधी बारामतीत भांडणं किंवा अजून कुठे कुठे. मला त्यांच्यावर अजिबात जायचं नाही, कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता इतकी शहाणी आहे कि बीच में कुत्तों का फायदा वो नहीं होने देंगी. मोदी की गारंटी, जितना बड़ा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री, यही मोदी की गारंटी है. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांनी संपत्तीबाबत शपथपत्र जोडलं आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर असलेलं कर्ज आणि उत्पन्नाची माहिती दिली आहे. ती माहिती पाहूया आपल्या मीडिया सेंटरवर. सुप्रिया सुळे यांचं प्रतिज्ञापत्र. ठेवी आणि गुंतवणुकीची रक्कम 38,06,48,000. स्थावर मालमत्तेची रक्कम 9,15,00,000. शेतीतून उत्पन्न 0 रुपये. अत्यंत इंटरेस्टिंग, सुप्रिया सुळे यांच्यावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं 55 लाख रुपयांचं कर्ज सुद्धा आहे. सुप्रिया सुळेंनंतर काही मिनिटांमध्येच सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रस्तावक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले होते. मात्र जेव्हा अजित पवारांनी डमी अर्ज दाखल केला तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या, कारण विळ्या भोपळ्याचं नातं असलेल्या विजय शिवतारेंसोबत अजित पवार अर्ज भरायला पोहोचले. चक्क अजितदादांच्या प्रस्तावक म्हणून विजय शिवतारे उपस्थित राहिले. अगदी 10 दिवस आधीपर्यंत शिवतारेंनी दादांना बारामतीतून पराभूत करेन असा एल्गार केला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनं विजय शिवतारेंचा विरोध शांत झाला आणि आज सगळेच एका मंचावरही दिसले. तिथेही अजितदादांनी शिवतारेंचं तोंड भरून कौतुक केलं, ते पाहूयात. त्यांची ताकद त्या पट्ट्यामध्ये किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि ती किमया विजयराव शिवतारेंनी केलेली आहे. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. विरोधक कसा असावा लागतो ते यांच्याकडे बघून आपण शिका, आणि मित्र पण कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका. एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मैत्रीला अंतर पडून देत नाही, अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवतारेंचं आहे. या दोन्ही सभांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये प्रचाराची ही धार आणखीन वाढलेली पाहायला मिळेल. तर आता वळूयात आम्ही विचारलेल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न तुम्हाला सांगते. आजचा आपला प्रश्न होता की सूनबाई बाहेरच्या अशा पद्धतीची जी टीका शरद पवारांनी केली त्याचं नुकसान सुप्रिया सुळेंचं झालं का? बाहेरून आलेल्या पवार असा सुनेचा उल्लेख केल्यानं शरद पवारांच्या लेकीचं बारामतीत नुकसान होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. एक्स वरून मनोज यांची प्रतिक्रिया. त्या वक्तव्यामुळे पवार साहेब पूर्णपणे मनातून उतरले. पुरोगामी विचार करणारा नेता अशी ओळख असणारा खरं तर संकुचित वृत्तीचा निघाला.
एक्सवरून महारुद्र माने, अजित पवारांकडे सत्तेची ताकद आहे आणि शरद पवारांकडे अनुभव. वेळ ठरवेल ताकद जिंकतो की अनुभव. एक्सवरून अभिजित, जे स्वतःच्या घरचे होऊ शकत नाही ते जनतेचे काय होणार. युट्यूबवरून अमर कावळे, निवडणूक फक्त या एका वाक्यावर कशी होऊ शकते. युट्यूबवरून उल्का लोके, तुमच्या घरातील कार्यात त्या सगळं करत होत्या तेव्हा चालत होत्या, आता बाहेरून आल्या का, बाहेरची तुमची मुलगी आहे. युट्यूबवरून अविनाश हिंदूराव, फक्त जनतेला मूर्ख बनवायला घेतला आहे, कोणीही निवडून आला तरी खासदार हा पवार घरातच जाणार आहे. ज्या बारामती मतदारसंघावरून फक्त पवार कुटुंबच नाही तर दोन्ही आघाड्यांसाठी प्रतिष्ठेची लढत सुरू आहे, त्याच बारामती मतदारसंघात दौंड विधानसभा मतदारसंघ येतो. तिथून मिळणारी मतांची लीड ही लोकसभेच्या निकालासाठी महत्त्वाची ठरते. म्हणूनच आम्हीही बारामतीच्या संघर्षाचं विश्लेषण करण्यासाठी बोलवलंय दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांना आणि त्यांच्या सोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ही बाजू समजून घेण्यासाठी पुणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आपल्या सोबत असणार आहे. दोन्ही नेत्यांशी चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. अंकुशजी, राहुलजी, आपलं दोघांचंही एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये स्वागत आहे. मी पहिला प्रश्न अंकुशजी आपल्याकडे घेऊन येते. एकंदरीत शरद पवारांचं जे वक्तव्य राहिलं, ज्यावरचा आमचा आजचा प्रश्न आहे, आपण ऐकलात, ते वक्तव्य कुठंतरी सुप्रिया सुळेंचं नुकसान करून जाईल का. एक लक्षात घ्या, ह्या वाक्यामुळे सुप्रियाताईंचं काही नुकसान होईल असं आम्हाला वाटत नाही. आणि ही सुरुवात खरं अजितदादांनी बारामतीमध्ये केली की जिथे पवार नाव असेल तिथंच मतदान करा. हे कितपत योग्य आहे. तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला आपण मतदान करा. मग त्या पवार असतील किंवा सुळे असतील, त्यांच्यापैकी कुणालाही मतदान तुम्ही सत्सद बुद्धीने करा असं ते म्हणले असते तर त्याला उत्तर पवारसाहेबांनी काही देऊ शकले नसते. परंतु पवारांनाच मत द्या अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर आणि एका वार्ताहर परिषदेमध्ये एका पत्रकारांनी विचारल्यानंतर साहेबांनी ते त्या संदर्भात त्यांचं मत त्या ठिकाणी प्रदर्शित केलं. अर्थात ते मत प्रदर्शित करत असताना थोडासा त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनींना कमी लेखण्याचा साहेबांचा अजिबात उद्देश नव्हता. आजपर्यंत त्यांनी पवार कुटुंबीय हे सगळे कुटुंबीय हे एकत्र सांभाळण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आजादुजा भाव त्यांनी कधीच केला नाही. तसं जर त्यांच्या मनामध्ये असतं तर 2014च्या निवडणुकीमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांना माढा लोकसभा मतदारसंघातून उभं राहण्याचा आग्रह होत होता आणि त्याच वेळेला पार्थ पवारांना देखील मावळ मतदारसंघामधून उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण त्यावेळेला पवार साहेबांनी सांगितलं की एका घरातली 3-3 मतं नको आणि पवार साहेबांनी वेळ सांगून त्या ठिकाणी स्वतःची उमेदवारी मागे घेतली आणि पार्थ पवारांना उमेदवारी दिली. अर्थात पार्थ पवारांनी उभं राहावं याच्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण आमच्या सुनेत्रा वहिनींचा देखील त्यांच्या मनामध्ये खूप इच्छा होती की पार्थने देखील राजकारणामध्ये यावं आणि खासदार व्हावं. त्यामुळे तसं जर असतं तर त्यावेळेला साहेबांनी पार्थला उमेदवारी देखील दिली नसती. त्यामुळे घरचा बाहेरचा जवळचा लांबचा असा भेदभाव आजपर्यंत पवार साहेबांनी पवार कुटुंबियांच्या बाबतीमध्ये नक्कीच. अंकुशजी, मी राहुल कुल यांच्याकडे येते. राहुलजी, काय सांगाल आजच्या तुमच्या सभेच्या एक केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसांचं जे भाषण झालं त्यात हा मुद्दा होता. एकंदरीत काय पडसाद उमटले आहेत बारामतीमध्ये याचे? आदरणीय पवारसाहेबांच्या या वक्तव्याच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं की सुनबाई बाहेरच्या आहेत, तर त्याला लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे सुनेत्रा बहिणींच्याबद्दल सहानुभूती मिळेल अशा प्रकारची परिस्थिती नक्कीच आहे. परंतु माझ्या दृष्टीनं ही निवडणूक ही फक्त तेवढ्या संकुचित विषयापुरती नसून
याची व्यापकता दिल्लीपासून बारामतीपर्यंत आहे आणि ही निवडणूक आता माननीय मोदी साहेबांना मतदान करायचं की राहुल गांधींना मतदान करायचं, महाविकास आघाडीला मतदान करायचं की महायुतीला मतदान करायचं, या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे. आणि मतदार निश्चितपणे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत यांना निश्चितपणे होईल. माननीय काकडे साहेबांनी जे सांगितलं, पवार कुटुंब हे यापूर्वी एकत्रितच काम करत होतं, परंतु मोदी साहेबांच्या विचाराबरोबर जायचं ठरवल्यानंतर माननीय दादांनी जो निर्णय घेतला आणि त्यानंतरच माननीय सुनेत्राबाईंची उमेदवारी ठरलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार निवडून देणं या विचारानंच लोक मतदान करतील आणि कालच्या आदरणीय पवार पण मग धमकावावं का लागतंय राहुलजी? एकंदरीत धमकी वजा फोन येत असल्याचं भाषण आज सुप्रिया सुळेंनी केलं. बारामतीत कोण करतंय अशा पद्धतीचे फोन? का धमक्या देऊन मतदारांना आपल्याकडे वळवावं लागतंय? नाही, आता मी मतदारसंघातच राहतो, मतदारसंघात कार्यरत आहे. अजून तरी असा प्रकार कुठं घडला असं माझ्या ऐकण्यामध्ये नाही. आणि तसं जर काही घडलं असेल तर त्या संदर्भामध्ये संबंधित यंत्रणेकडे तक्रार करणं आवश्यक आहे. परंतु माझ्या मते आता सध्या तरी बारामती लोकसभेची निवडणूक ही विचाराने चाललेली आहे. त्यामुळे धमक्या वगैरे काही फारसं मला ऐकिवात कुठंतरी अजून आलेलं नाही. त्यामुळे ताईंनी त्याच्याविषयी स्पष्टता जास्त देऊ शकतील. अंकुशजी, काय कुठल्या धमक्या येतात आहेत? अशा धमक्या खरंच येतात आहेत का? काही कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत की आमच्यावरती थोडासा दबाव आहे की तुम्ही सुनेत्रा वहिनींचं काम करा. अर्थात दादांचा प्रत्यक्षामध्ये दादा करतात किंवा त्यांचे काही कार्यकर्ते करतात, अशा प्रकारच्या काही तक्रारी सुप्रियाताईंकडे साहेबांकडे त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे सुप्रियाताईंनी असं सांगितलं की जर अशा प्रकारची कोणाची धमकी येत असतील तर त्यांना आपण माझा नंबर द्या. आणि एक लक्षात घे, शेवटी सामान्य कार्यकर्ता असतो, तो म्हणतो निवडणूक होऊन जाईल, कुठे तक्रार वगैरे करत बसायचं आपण पोलिसांमध्ये वगैरे. शेवटी आज ना उद्या ही सगळी मंडळी एकत्र येतील राजकारणातली आणि आपण मात्र वाईट हो. त्याच्यामुळे कुणी तक्रार करण्याच्या फंदामध्ये पडत नाहीत. परंतु काही अशा घटना घडल्या आहेत असं आमच्या देखील कानावरती पुण्यामध्ये आहे. खरं तर नंतर एकत्र येणार आहोत अशा पद्धतीचा प्रचार होतोय, त्याला बळी पडू नका असंही अजितदादांनी आज त्यांच्या भाषणात सांगितलं. तर आम्ही अजितदादांबरोबरच आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं होतोय का, किंवा नंतर एकत्र येणार आहोत? अंकुशजी. नाही, एक लक्षात घ्या की या निवडणुकीमध्ये कुठेही आम्ही एकत्र येण्याचा पुढे एकत्र येऊ वगैरे असं कोणी म्हणलेलं नाही. परंतु आपल्या देशातलं आणि विशेषतः महाराष्ट्रातलं गेल्या 2 वर्षातलं राजकारण पाहिलं तर काल कोण कुठं होतं, आज कुठं आहे, उद्या कुठं असेल हे काही सांगता येत नाही. परंतु राजकारणामध्ये ध्येय धोरणं घेऊन ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला आपण आपल्या भूमिकेशी ठाम राहिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आदरणीय पवार साहेबांची, सुप्रिया सुळेंची असते. त्याच्यामुळे त्या भूमिकेपासून ते बाजूला होणार नाही. कदाचित कौटुंबिक कारणं, लग्न समारंभ असेल किंवा इतर काही असेल ते त्याच्यामध्ये येतील. परंतु आज दोघांचे राजकीय मार्ग हे वेगळे आहेत, दोघांचे राजकीय विचार वेगळे आहेत. त्याच्यामुळे राजकीय एकत्र त्या ठिकाणी येणं हे मला तरी भविष्यामध्ये शक्य होईल असं वाटत नाही. कौटुंबिक कारणामध्ये एकत्र येऊ शकतात आणि ते एकत्र राहिल्यात, त्याच्यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. मी राहुल यांना विचारते. राहुलजी, काय सांगाल? अजितदादांचं हे स्पष्ट वक्तव्य की अशा पद्धतीचा एक प्रचार केला जातोय, तो अंडर करंट आहे असं त्यांच्या वक्तव्यावरून वाटलं की कुठेतरी मतदात्याला हे सांगण्याचा प्रयत्न होतोय का बारामतीत की ही नंतर एकत्रच येणार आहे मंडळी, त्यामुळे आता पवार साहेबांबरोबर राहा, कारण नंतर ते साहेबांबरोबरच जाणार आहेत? याच्या संदर्भामध्ये मी वारंवार प्रसिद्धी माध्यमामध्ये एक माझं मत मांडलेलं आहे की सध्या ही संभ्रमावस्था निश्चितपणे काही प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये राहते.
परंतु माननीय अंकुश काकडे साहेबांनी जी अनिश्चितता सांगितलेली आहे, माननीय काकडे साहेब ज्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार 2019 मध्ये राज्यामध्ये येत होतं, त्यावेळी जे घडलं त्यानंतरच कोण कोणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही, परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्याला कोण जबाबदार आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. दुसरी गोष्ट, आज तुम्ही ज्या मुद्द्यावर हे परत एकत्र येणार का या संदर्भामध्ये निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होतोय असं माननीय अजितदादा यांनी आज सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका केलेली आहे. त्याला मला वाटते आता काकडे साहेबांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा येत नाही हे स्पष्ट जवळपास सगळ्यांनीच केलेलं आहे. आता फोकस निवडणुकीचा हा महायुती आणि महाविकास आघाडी असंच होईल अशा पद्धतीने आता तरी मतदारांच्या मनामध्ये स्पष्टता येताना मतदारसंघामध्ये दिसते. राहुलजी, एक अगदी शेवटचा, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे पण मला विचारावा असा वाटतोय प्रश्न, तो म्हणजे अनेक वेळेला दिसतं तसं नसतं. विजय शिवतारे हे दादांबरोबर थेट त्यांचा फॉर्म भरायला आले, पण खरंच अजित पवारांचं काम तुम्हाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं होतंय का शिवतारेंकडनं? सुनेत्रा पवारांच्या प्रचारात ते ताकदीनं उतरले आहेत का? मी पहिलं एक स्पष्ट करतो की ही निवडणूक केंद्राची निवडणूक आहे. महायुतीने एकत्र येऊन निवडणुकीची सुरुवात केलेली आहे. माननीय विजय शिवतारे असतील किंवा मी असेल, आम्ही सातत्यानं आमच्या मतदारसंघामध्ये माननीय दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर, साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर निवडणुका लढवत आलेलो आहोत. आता ज्यावेळी आम्ही सगळे एकत्र आलो, हा निर्णय केंद्रामध्ये झाला, राज्यानं त्याप्रमाणे प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे या बारामती मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच वर्षानंतर एकत्र काम करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे हा संभ्रम जरी लोकांच्या मनामध्ये असला तरी तो मागच्या 15 दिवसापूर्वी होता हे नक्की आहे. परंतु आता मात्र महायुतीचे सगळे कार्यकर्ते अतिशय ताकदीनं अगदी फील्डवर प्रत्येक बूथवर जाऊन काम करतायत अशा प्रकारची परिस्थिती आहे. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि अंकुशजी, आपण सुद्धा 0 आवरमध्ये आलात आणि सहभागी झालात, आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते. बाहेरून आलेल्या पवार असा सुनेचा उल्लेख केल्यानं शरद पवारांच्या लेकीचं बारामतीत नुकसान होईल असं वाटतं का? एकूण मतं 96,000 यूट्यूबवर, 23% होय म्हटलंय, 77% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 14,000 मतं. एकूण 50% होय म्हटलंय, 51% नाही. फेसबुकवर एकूण 8,000 मतं. %31 होय म्हटलं, 69% नाही. एक्सवर %30 होय म्हटलंय, 70% नाही. महाराष्ट्राचाच नव्हे तर देशातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक म्हणजे बारामती. 7 मे रोजी इथे मतदान आहे. गेली अनेक दशकं इथली प्रचाराची सगळी धुरा अजितदादा सांभाळायचे, त्यामुळे सुप्रिया सुळे सहज निवडून यायच्या. गेल्या वेळी सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य बारामती आणि इंदापुरातून मिळालं होतं. मात्र राष्ट्रवादीत फूट पडली आणि सुप्रिया सुळेंची बाजू लंगडी पडली. वयाच्या 84व्या वर्षी त्यांना आपल्या बाबांना मैदानात उतरावावं लागलंय. शरद पवारांना प्रचाराचा मोठा भार उचलावा लागतोय. बारामतीत जास्त वेळ द्यावा लागतोय. साधारणतः कुटुंबाबद्दल तोलून मापून बोलणाऱ्या शरद पवारांना आपल्या सुनेवरच म्हणजे सुनेत्रा पवारांवर बाहेरचे पवार अशी टीका करावी लागलीये. यावरून ही निवडणूक किती महत्वाची असेल याचा अंदाज. पवार कुटुंबात अजित पवार एकाकी पडल्याचं किंवा त्यांना एकाकी पाडल्याचं चित्र आहे. सहानुभूती ही राजकारणात महत्वाची असते. एकाकी पडल्यावरून सुनेत्रा पवारांना ती मिळणार का? बाहेरची हे बारामतीच्या प्रत्येक सुनेच्या मर्माला लागले का? ते कळेल 4 जूनला. पण हे झालं परिवाराचं.
चाणक्यानं म्हटलंय की प्रत्येक मैत्रीच्या मागे स्वार्थ असतोच. स्वार्थाशिवाय मैत्री केवळ अशक्य, आणि हेच कटू सत्य आहे. मग राजकीय मैत्रीबद्दल तर बोलायलाच नको. एकेकाळचे कट्टर अजित पवार विरोधक विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल हे अजित पवारांसोबत असल्याचं चित्र आहे. या सर्वांनी एकदिलानं काम केलं तर त्याचा फायदा सुनेत्रा पवार यांना मिळेल असं सांगितलं जात आहे. मग ह्या मित्रांचा स्वार्थ कुठला? तुमच्या मतदारसंघात लीड आणा आणि उद्याच्या विधानसभेची उमेदवारी घेऊन जा, अशी भूमिकाच भाजपनं घेतल्याचं कळतंय. घोडा मैदान अगदी जवळच आहे. बारामतीकर पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा माहेरवासिनीला जिंकवणार की पहिल्यांदाच सासरवासिनीला संधी देणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.